ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला वेग आला असून सध्याच्या मतदार यादीतील प्रत्येक मतदाराने 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली। भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार भरलेले आणि स्वाक्षरी केलेले गणना अर्ज 17 ऑगस्ट पर्यंत स्वीकारले जाणार असून या अर्जाच्या आधारे 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यानंतर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील। नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना 7 आणि मतदार यादीतील तपशील दुरुस्तीसाठी नमुना 8 उपलब्ध राहणार आहे। एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघामध्ये नोंदवता येत नसल्याने ज्या मतदारांची नावे 2 किंवा अधिक ठिकाणी आहेत त्यांनी सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणचाच गणना अर्ज भरावा असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। चुकीची माहिती किंवा खोटे घोषणापत्र सादर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 31 अंतर्गत कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे आणि तहसीलदार प्रदीप कुडाळ उपस्थित होते। पत्रकार परिषदेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला। अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे।